तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आता तुम्ही म्हणत असाल काय रोज रोज तेच ते दाखवते. काही जण म्हणत असतील हा 4 गाय आहेत मग काय लय गाया झाल्या का. गायांचं रुटीन दाखवते, पाणी भरलेलं दाखवते, कुठं झाडू मारलेला, कुठं वैरण केलेली. पण काय विषय असा आहे की जेवणांचे व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावे म्हणते बरं का. मला नेहमी वाटतं की मी तुमच्याबरोबर जेवणांचे छान छान व्हिडिओ शेअर करावेत. मला असं वाटतं की म्हणजे कुठंतरी असं एका ठिकाणी कमेंटमध्ये वाचलं का कोणतरी मला म्हणलं का, मला आता आठवत नाही, पण चहाशिवाय दुसरं काही येतं का नाही. आता काय करणार, एकटी घरी असल्यावर चहाच बनतो. दुपारचं जेवण काय बनवणार. आणि जर कधी बनवलं तर मी शेअर करेल तुमच्याबरोबर. आणि सकाळ संध्याकाळी तर माझी गडबड असते. सकाळचं तर हे बघा 8:30 वाजता चौधरी साहेबांना जायचं असतं. 8:30 उशीर झाला तर 8:45-9ला 10 मिनटं कमी असताना त्यांना घरातून निघायलाच लागतं. आणि तेवढ्या वेळेत मला सकाळचं धारा काढून म्हणजे सकाळची जी काही घाई गडबड असते तेवढं सगळं उरकून जेवण डबा बनवून द्यायचा असतो त्यांना. त्यांनी थोडंसं खाऊन डबा घेऊन गेले म्हणजे मी दिवसभर बिनघोर. नाहीतर त्यांना जेवण नाही, मी व्हिडिओच्या नादात जर व्हिडिओ बनवत बसली तर मग उपाशी जातील ना. आणि बरं सकाळचं लय लवकर उठून आधी जेवणाचाच व्हिडिओ बनवावा, नंतर बाकीची कामं तुमच्याबरोबर शेअर करावीत. तर प्रॉब्लेम असा असतो की सकाळचं लाईटच नसते ना, मग काय शेअर करायचं तुमच्याबरोबर जेवणाचे व्हिडिओ. आणि घाटी पद्धतीचं जेवण पण छान असतं बरं का. आमचं साधंच जेवण असतं घरातलं. म्हणजे रोजची गावाला एक वेळेला नीटनेटक्या भाज्या पण नसतात, पण तरीसुद्धा रुचकर छान चवदार जेवण असतं. जेवणाची चव पण वेगळी असते. मला नेहमी वाटतं की मी जेवणाचे व्हिडिओ शेअर करावेत, मी काही नवीन पदार्थ बनवून शेअर करावेत तुमच्याबरोबर. पण त्याचा विषय असा होतो की चौधरी साहेब कामावर असतात. अण्णांना असल्या काय नवीन काय बनवलं तर त्याच्यात इंटरेस्ट नसतो किंवा मग त्यांना टेस्ट कळत नाही. आणि नवरा कामाला जाणार, बाईनी घरी बसून काय पण करून खायचं, ते किती शोभा देतं, चांगलं वाटतं का ते. त्याच्यामुळं मी तुमच्याबरोबर जेवणाचे व्हिडिओ शेअरच करत नाही. हां, मी चहा बनवून पित असते, सारखं चहा होतो माझा, मग मी तुमच्याशी चहाचे व्हिडिओ शेअर करते. तर असं कुठंतरी मला नजरेत पडल्यासारखं वाटलं. लिहिलेलं होतं कुठंतरी की चहाशिवाय दुसरं जमतं का नाही. मला कमेंट केली का कुठं मी वाचलं, मला आता लक्षात येत नाही एक्झॅक्ट. पण सगळं जमतं बरं का. सगळं काही जमतं. सगळं जेवण पण छान बनवते मी. हाताला चव पण आहे माझ्या व्यवस्थित. म्हणजे लय भारी शेफ आहे मोठी असं नाही मी म्हणत, पण घरातल्यांना सगळ्यांना आवडेल असं रुचकर जेवण बनवते मी. पण मला व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणं होत नाही का. त्याचा मेन प्रॉब्लेम असाच की संध्याकाळचं तर लाईट नसते आणि उशीर झालेला असतो जेवणांना. मग संध्याकाळचं अंधारातले काय जेवणाचे व्हिडिओ बनवावे. बरं दिवस मावळताना जेवण बनवून घेईन आधी आणि नंतर बाकीची कामं करेल. तर दिवस मावळताना 4च्या नंतर दिवस मावळेपर्यंत आमचं गायांचंच रुटीन असतं, गुरांचंच रुटीन. धारा एकदा होईपर्यंत आहे ना, एकदा धारा झाल्याच्या नंतर मग आपण निवांत झालो. नाही तर तोपर्यंत गायांमध्येच गुरं शेरडं ह्याच्यातच सगळ्यात बिझी झालेली असते. त्याच्यामुळं मला कुठले जेवणाचे व्हिडिओ शेअर करणं होत नाही. तरी पण असो, दुपारचं कधी माझ्यासाठी काय स्पेशल बनवलं मी खाण्यासाठी तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करत जाईल इथून पुढे. मला असं वाटतं की तुम्ही पण कंटाळत असाल. आणि आता मला खूप भारी वाटतं बरं का. मी असं थोडासा त्रास होतो बरं का ही पाणी असं भरण्याचा, पण मला आपलं स्वतःचं पाणी घरापर्यंत येतं आहे त्याचं मला खूप म्हणजे इतकं भारी वाटतं ना, मला खूप समाधान वाटतं. आणि हेच आहे ना, हेच मला थोडं माझ्या डोक्यात येत नाही ते की मी कसं करावं. की वर मी जाऊन स्वतः मोटर चालू करून एकदा नळ्या भरल्या ना की मग माझं मी घरी येऊन पाणी भरावं, असं काहीतरी करायचं आहे मला ते. पण ते आता कधी होईल बघू. मी हळूहळू काहीतरी कुणाला तरी विचारून वगैरे काय तसं नियोजन हे करून घेईन. तसं तर मी पुढच्या वर्षाच्या उन्हाळ्याच्या आधी मी बोर घेणार आहे. माझं हे ठरलेलं आहे, फिक्स ठरलेलं आहे की घरी वापराच्या पाण्यासाठी ना बोर घ्यायचा आहे. 100% घ्यायचं आहे म्हणजे घ्यायचं आहे. आता पावसाळ्याचं खर्चात पडायचं नाही, कारण आता हे बघा सगळीकडं पाणी इथून पुढं. मळ्यातला बोर पण चालू होणार. आमचा मळ्यातला बोर आहे तो आटतो आणि मळ्यातली विहिरीच्या पाण्याचा उपसा नसतो जास्त. त्याच्यामुळं ते थोडंसंच पाणी साठले म्हणजे सामायिक विहीर आहे मळ्यातली आहे ती. मग त्याच्यातलं पाणी थोडं खराब लागतं ना, उपसा नसल्यावर पाणी चांगलं नसतं विहिरीतलं. आणि मग राहिली एकच विहीर वरची, तर मग तिथून पाणी घरी आणायचं थोडी अशी आपदा असते. पण तरी पण मी लवकरच काहीतरी नियोजन करणार आहे. पुढच्या वर्षीपर्यंत तर बोर नक्की होणार आहे आपला. झालं पाणी भरून. लय खेळ असतो पाणी भरताना. इथपर्यंत लोंढा आलाय. नेमकं गायांच्या खाली नाही आला पाहिजे, पण गायांच्या खालीच लोंढा येतो रोज. आणि असा आभाळ येते ना, पाऊस मोठा आला पाहिजे. मोठा पाऊस कुठं झालाय तेव्हा चांगला.
रिपू टिपू येतोय. मोठा पाऊस आला पाहिजे चांगला. काय झालं गट्टो? पिकी पाणी. सकाळपासून पाणीच पिले नव्हते शेळ्या. म्हणलं पाणी तरी पाजून घ्यावं. काय बोला की माझी काय मला मेळच लागला नाही. मला मी उठून बघून फिरून गेलती पण मला मेळच लागला नाही. बोक्यान धरली का? सगळीकडे फडफड उडत गेल्या. कुठं म्हणून बघायचं रात्रीच्याला. आणि ती रात्रीच्याला कुठं उडते ती पण कळत नाही. मला काल वाटलं कोंबडाच खाल्ला काय की माझं 4 कोंबडे आहेत ना. मला 3 दिसलं म्हणा दिवस माळतानी. मी घरात म्हणती ह्यांना अण्णांना की कोंबडाच नेला वाटतं म्हणलं बोकेन रात्री. आणि पण कोंबडे तर हाय जागेवर. ती काय झालं असं उडत आली असं कुत्र्यांनी नेमकी बघून तिला ताणलीन पकडली बघा. रात्रीचं तिला सुधारलंच नाही. काय करावं? जाळीत बसतच नाहीत माझ्या कोंबड्या. आम्ही बॅटरी लावून बघत होतो. तुमची बी लागली होती पुन्हा बॅटरी. पण ती अंधारात काय मेळ बी लागा ना. म्हणलं कुठं जाता मरू दे तिकडं. मला वाटायचं कोंबडाच गेला काय की. कोंबड्या मोजलेच नाहीत मी. कोंबड्या मोजलेच नाहीत. मी कोंबडाच बघते. कोंबड्या 4 आहेत म्हणलं. दिवस मावताना 3च दिसायचं. मला वाटलं कोंबडाच नेला पण पुन्हा आला दिवस मावताना कोंबडा. 2-3 दिवस झालं रोज एक बोका येतोय. रोज झाडावर कोंबड्या बसलेले असतात आणि ताणते. एकतर ते मध्ये इतक्या मोठ्या कोंबड्या मेल्या. आता परत तीच. उठून पी बाई. बसून प्यायचंय पाणी. एवढा आळस आहे जीवाला. ही जी आले आळशी. कसला आभाळ आहे. सगळीकडनं आभाळ आहे. इकडं तर लय आले घराच्या मागणं तर. पण पाऊस ढासळा नाही की तेवढा. जाते पुढंच निघून. इकडं नाही एवढं. चौकून आभाळ आले चौकडनं. मग अशी मी मळ्यात नेऊन बांधली होती शिरड. अण्णा मळ्यात गवत काढत होते की निघालात म्हणून. मी म्हणलं खातील. तवर दिले अण्णांनी सोडून घरी. मी म्हणलं होतं आता एक गाय बांधायची राहिली अजून. म्हणलं तेवढी गाय बांधावी आणि जावं मळ्यात. तवर आली शिरड घरी. ते काल वाजता अण्णांचा. काय शिरड सोडून द्यायची गरजच नव्हती पण. हर्रिया बांधून आली होती मी. जागोजाग शिरड बांधून टाकली होती. म्हणतात बोकडं काय खाऊन देतात. तशी ताट झालेत शिरड. पण मी म्हणलं आपण जाऊन आणावीत. तो शिर्डी पाणी प्यायचं नाही का चिंगली. पाणी प्यायचं सोडून खात बसली. आज लय दिवसांनी शेरडा मळ्यात नेलत्या. शेरडा सोडायच्या बंद केलेत. लय दिवसांनी सोडल्यावर आहे ना लय कावल्यावणी करतात शेरड. ते सोडायची बंद केलेत कशामुळं? कुत्र्यांच्या भेना फिर हो. चला कशाला गुणाचे आहेत मस. एक आली की सगळे येतात. बोकडं येड लावलं. अण्णा म्हणतात बोकडांनी येड लावलेलं आहे. एकतर इतक्या दिवसांनी शेळ्या सोडल्या होता. मला वाटलं बरं झालं
मळ्यात अण्णा आहेत म्हणून मी अण्णांना म्हणलं की मी मळ्यात शेळ्या आणून बांधते. अण्णा तुम्ही गिनीगोल काढताय तिथं गिनीगोरातलं गवत काढतात येत मळ्यातलं. तर म्हणलं बाजूला आणून बांधते. लय टाकळा बिकळा फुटलेला आहे तिथं, लय मस्त खायला आहे शेळ्यांना. फक्त मला मी तिथं जाऊन बसली ना की घरच्या कामांचा गोंधळ होतो. आणि वर रानात मस्त विहिरीवर खायला आहे शेळ्यांना, पण तिथं कुत्र्यांची भीती, वर रानात शेळ्याच न्यायला येत नाही. नाहीतर मी याच्या आधीचे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील ना, तर मी रोज शेळ्या सोडायची. 2 तास का होईना पण मी शेळ्या सोडून यायची. पण कुत्र्यांमुळे लांब शेळ्या नेता येत नाहीत. आणि इथं मळ्यात इथं जाऊन बसायचं. अण्णा तिथंच बसलेले असतात ना मळ्यात. तर मी म्हणलं तुम्ही आहेत बसलेले तर थोडा वेळ बांधते. तर वर दिल्या अण्णांनी शेळ्या सोडून येऊन मी फक्त काय काम केलं होतं, फक्त गाया इकडं आणून बांधल्या आणि मुरगास टाकला. शेण उचलून टाकायचं होतं, झाडलोट करायची होती, काय नाही झालं. लगेच तर शेळ्या सोडून दिल्या. कोण काय म्हणते, कोण काय म्हणते? चला येडी भूत, तुला इकडंच बांधते बाबा तुझ्या मम्मी जवळ. चल तर ह्याचं दावं तिकडे पलीकडं, तिकडून आणायला लागणार आहे. पट्ट्यावरनं जाऊ काय? एक गाय बांधायची राहिली होती, मी म्हणलं तेवढी गाय कुठे मुरगास आणून ठेवला पाठीत गायसाठी. किती विस्कटलं कोंबड्यांनी. गावरानच बांधायची राहिली तेवढी. आधी त्या बोकड्याला बांधते की, खाल्ले मस्त खाऊन आलेत. हाताला चाटती माझ्या.